रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIने डिजिटल रुपयांचा ऑफलाईन व्हर्जन सुरू केला आहे। या नव्या टेक्नॉलॉजीमुळे आता इंटरनेट नसतानाही ई-रुपयांच्या माध्यमातून पेमेंट करता येईल। हे डिजिटल चलन रोख रकमेप्रमाणेच वापरता येणार आहे, परंतु ते पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक आहे। ई-रुपयांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते रोख पण डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे। हे सामान्य रुपयांप्रमाणे वापरता येणार आहे, परंतु त्यासाठी फिजिकल कॅशची गरज नाही। वापरकर्त्याला त्याच्या वॉलेटमध्ये पैसे ठेवून आवश्यक असेल तेव्हा QR कोड स्कॅन करून त्वरित पेमेंट करता येईल। ई-रुपयांचा प्रत्येक व्यवहार सुरक्षित असेल, ते पैसे हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची भीती नाही। ई-रुपयांची पेमेंट प्रक्रिया NFC म्हणजेच नियर फील्ड कम्युनिकेशन तंत्रज्ञानावर आधारित आहे। वापरकर्त्याला फक्त मोबाईलमध्ये वॉलेट उघडावं लागेल, पेमेंटची रक्कम एंटर करावी लागेल आणि त्यानंतर दुकानदाराच्या मशीनमधील QR कोड स्कॅन करून पेमेंट त्वरित करता येईल। आता तुम्ही म्हणाल की हे तर UPI पेमेंटसारखं आहे, तर नाही। UPI द्वारे पेमेंट करताना बँक खात्याद्वारे रक्कम हस्तांतरित केली जाते, तर ई-रुपयांसाठी बँक खात्याची गरज नाही। त्यामुळे ई-रुपया ग्रामीण भागातील इंटरनेट उपलब्ध नसलेल्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल। इतकंच नाही तर ई-रुपया भविष्यातील कॅशलेस आणि नेटवर्कशिवाय व्यवहार करण्याचे क्रांतिकारी पाऊल ठरू शकतं। हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका।